राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज विधानसभामध्ये जे अधिवेशन सुरू आहे आपलं नागपूरला, त्याच्यामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर अक्षरशः म्हणजे मनाला विचार आले की या आपल्या देशामध्ये आपण अशा व्यवस्थेमध्ये जगतो आहे, ज्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला साधी नोकरी लागायची असेल, तुम्हाला साधा जॉब करायचा असेल, साध्या शिपायाची जरी नोकरी हवी असेल तरी तुम्हाला एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे. 10वी असू द्या, 12वी असू द्या किंवा ग्रॅज्युएशन असू द्या. परंतु या देशामध्ये, या राज्यामध्ये राज्य करणाऱ्यांसाठी म्हणजे राज्यकर्त्यांसाठी कुठल्याही प्रकारचं शिक्षण महत्त्वाचं नाही आहे. या व्यवस्थेमध्ये आपण जगतो. याचं कारण काय तुम्हाला सांगू का? झालं असं की हे 4, 5वी 6वी नापास असणारे सगळे दळभद्री लोक मोठमोठ्या IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या इशाऱ्यावरती नाचवतात. आजच्या सभागृहामध्ये एक अतिशय लज्जास्पद गोष्ट घडली. एका भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी IAS अधिकारी असणारे आपले तुकाराम मुंडे, जे त्यांच्या शिस्तबद्ध, त्यांच्या पूर्ण देहबोलीवरती किंवा त्यांच्या पूर्ण आयुष्यावरती शिस्त किती आहेत, त्यांचे शिस्तप्रिय किती आहेत, ह्याच्यामुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या एकूण 24 वर्षाच्या कार्यकाळामध्ये, 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांची 24 वेळा बदली झाली. एका वर्षामध्ये 2-2 वेळा बदल्या होतात. या IAS अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये BJP आमदारांनी काय बोललेत ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांची माफी मागतो, कारण सध्या तब्येत डाऊन असल्यामुळं आवाज आपल्याला चेंज येईल. आणि दुसरा मुद्दा असा आहे की यूट्यूबकडनं आपल्या चॅनलवरती काही रिस्ट्रिक्शन आले होते, जे 7 ते 10 दिवसासाठी आपलं चॅनल बंद करण्यात आलं होतं, ते परत सुरू झालेलं आहे. त्यामुळं परत आपली व्हिडिओ आता येतील. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी आज सगळं ते सभागृहामध्ये मांडलं, खरं तर हिवाळी अधिवेशन असू द्या, पावसाळी अधिवेशन असू द्या, उन्हाळा असू द्या, ही सगळी अधिवेशनं लाखो कोटी रुपये खर्च करून आपण घेत असतो, जेणेकरून सामान्य माणसांचे, गोरगरिबांचे प्रश्न त्या अधिवेशनामध्ये मांडले पाहिजेत आणि त्या अधिवेशनाच्या मार्फत पूर्ण राज्यामध्ये ते समजलं पाहिजे की कुठल्या विभागामध्ये, कुठल्या भागामध्ये काय अडचणी. परंतु आजच्या दिवसामध्ये जी काही घटना घडली, भारतीय जनता पार्टीच्या ज्या आमदारांनी त्यांच्या घरातली बायकांची आणि पोरांची, नवरा बायकोची जी भांडणं असतात, अशा पद्धतीचं जे म्हणजे त्यांनी जी मांडणी केली, सविस्तर मांडणी, ही IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासाठीची केली. आता तुकाराम मुंडे यांच्या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. बऱ्याच जणांना माहिती आहे, म्हणजे महाराष्ट्राला ओळख करून त्याची गरज नाही. तुकाराम मुंडे हे 2005च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत, है ना. आणि IAS अधिकारी असल्यानंतर 2005 ते 2025 ह्या 20 वर्षाच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये त्यांची 24 वेळा बदली झाली. आणि आता सध्या ते मुंबई मंत्रालयामध्ये, आपल्या दिव्यांग मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम करतात. या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं आक्षेप असा आहे की ज्या वेळेला तुकाराम मुंडे हे नागपूरला कमिशनर म्हणून काम करत होते, त्यावेळेला जो त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचा काही विषय होता, ह्याच्यावरती ते खाजगी नियंत्रण ठेवत होते, असा त्या आमदाराचा आरोप आहे. आता नक्की याच्यामध्ये काय काय आरोप केलेले आहेत ते आपल्याला बघायला मिळतीलच व्हिडिओमध्ये. दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की त्या सभागृहामध्ये तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या अडीअडचणी सांगणं गरजेचं आहे. त्या सभागृहाच्या पटलावरती या सगळ्या गोष्टी मांडणं गरजेचं आहे, ना की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्या अधिकाऱ्यांनी 2-5 रुपयाची कमिशन म्हणा किंवा टक्केवारी दिली नाही म्हणून त्या अधिकाऱ्याचं निलंबन करावं, अशा प्रकारची जर आपण त्या सभागृहामध्ये मागणी करत असाल तर हे मात्र अतिशय गलिच्छ आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. IAS अधिकारी बनण्यासाठी ना, एक तर शिक्षणाची अट फार महत्त्वाची. तुम्हाला कुठल्याही विद्यापीठातनं ग्रॅज्युएशन होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारी पोरं बघा, वेळ लागलेलं असतं अक्षरशः अभ्यासाचं. इतका सगळा अभ्यास केल्यानंतर देखील ते काही अधिकारी बनतात. आणि काही अधिकारी, मी म्हणत नाही सर्वसकट अधिकारी इमानदार आणि एकदम छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की हा अधिकारी भ्रष्ट नाही, अशा अधिकारी आहेत. परंतु तुकाराम मुंडेंसारखे काही ठराविक अधिकारी आहेत जे शिस्तप्रिय आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी त्यांची बदली केली जाते. का तर त्या ठिकाणी इतर 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना, हे 2 नंबरचे धंदे करून पैसे कमवणाऱ्या अधिकाऱ्यांना ते पैसे कमवता येत नाही, म्हणून षड्यंत्र रचलं जातं आणि अशा अधिकाऱ्यांची बदली केली जाते, ट्रान्सफर केलं जातं. त्याला दोन्हीच गव्हर्नमेंट जबाबदार आहेत. 2005 ते 2025 काळामध्ये 10 वर्ष BJPचं गव्हर्नमेंट आहे, 2014 ते 25मध्ये. पण 2005 ते 2015पर्यंत हे देखील आपल्याला बघायला पाहिजे ना. सरकार कोणाचं असू द्या, मानसिकता सेम आहे, सांगण्याचा उद्देश आहे.
दुसरी गोष्ट, तुकाराम मुंढेसारखे जे अतिशय शिस्तप्रिय आणि तडफदार म्हणून त्यांच्या स्वतःची ओळख असणारे अधिकारी आहेत, त्यांचं मनोबल अजिबात आपण ढासळू द्यायचं नाही. कारण अशा अधिकाऱ्यांचं जर मनोबल ढासळलं तर यांना आदर्श मानणारे जे काही अधिकारी असतील हे देखील भयानक परिस्थितीमध्ये असतील. कारण अशासारख्या आमदारांकडनं, जे 5वी 6वी नापास असणाऱ्या आमदारांकडनं 10 वेळा 10वीमध्ये बसून कशी ना कशी तरी त्या मास्तराच्या कानावरती गण ठेवल्यानंतर पास झालेले काही आमदार असतील आणि ते जर अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या किंवा अशा अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी घरी बसवण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर मग मात्र जनतेने सावध होऊन या अधिकाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये असं सांगण्यात येते की त्या तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्यकाळामध्ये म्हणा किंवा ते अधिकारी असताना नागपूरला काही त्या ठिकाणी गर्भवती असणाऱ्या त्यांच्या कर्मचारी आल्या होत्या, त्यांच्या सुट्टीवरनं काहीतरी विषय झालेले. तुकाराम मुंढे यांच्या संदर्भामध्ये सांगतो, ज्यावेळेला ते नवी मुंबईचे कमिशनर होते त्यावेळेला मी बघितले आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्याबद्दल मी वाचले पाहिले. ते कायद्याला धरून चालणारे अधिकारी आहेत. जर तुमच्या त्या कायद्यामध्ये तरतूद असेल तर हो, नसेल तर नाही. समोर कुठलाही आमदार, मंत्री, खासदार कुणी असू द्या. म्हणून या अधिकाऱ्याचं कुठल्याही आमदारासोबत, मंत्र्यासोबत जुळत नाही, कधीच जुळून येत नाही. कारण हा माणूस चालतो नियमाने आणि आमदार खासदारांना नियम म्हणजे त्यांच्या स्वप्नात देखील त्यांनी कधी बघितलेले नसतात. संविधान तर त्यांना माहीतच नाही. त्याच्यामुळं अशा अधिकाऱ्यांची बदली व्हावी का, अशा अधिकाऱ्यांना त्रास कसा द्यावा यासाठी सगळे आमदार आणि मंत्री एकत्र येऊन काम करतात. आणि याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी, मी या सगळ्या गोष्टींची चौकशी अतिशय गंभीर आहे आणि मी या सगळ्या गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी करीन अशा प्रकारचं आव्हान सभागृहाला देणं. देवेंद्र फडणवीसजी, या राज्यामध्ये अतिशय गंभीर असणारे अनेक प्रश्न आहेत. त्या मालेगावच्या तीन वर्षाच्या त्या चिमुरड्या यज्ञाच्या जीवाला काय वाटलं असेल, तुम्ही विचार नाही करत. त्या हरामखोराने अत्याचार केला, रेप केला तिच्यावरती आणि तिचा चेहरा अक्षरशः दगडाने चेंदामेंदा करून मारून टाकली. ते तुम्हाला गंभीर नाही वाटत? अहो, साधी लाज वाटली पाहिजे आपल्याला. त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आपल्याकडे 2-5 मिनिटाचा वेळ देखील नाही. कुठल्या रेड्याच्या कातडीचं आपण पांघरून घेऊन बसलो. तुम्हाला पार्ट्या करायला वेळ आहे, तुम्हाला त्या सोनूची गाणी ऐकायला वेळ आहे, तुम्हाला एकदम मैफिली रंगवण्यासाठी वेळ आहेत, तुम्हाला लोकांची लग्न अटेंड करायसाठी वेळ आहे. त्या यज्ञाच्या परिवाराला जाऊन भेटण्यासाठी तुम्हाला वेळ नाही. आणि आजकाल म्हणे तुम्हाला देशाच्या पंतप्रधान पदाची स्वप्न पडतायत. ही असली तुमची कार्यकाळ असताना तुम्हाला पंतप्रधान बनायचे. या राज्यामध्ये यज्ञच नाही आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. बोलायला लागलं तर अख्खी रात्र निघून जाईल. आणि याच्यामुळं या सगळ्या गोष्टीवरती काम करण्याची, या सगळ्या गोष्टींना गंभीर आहे म्हणून समजण्याची वेळ आहे ना, की तुमच्या आमदारांना 4 पैसे खायला मिळाले नाहीत म्हणून त्यांनी केलेल्या तक्रारीकडे तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुमचं म्हणणं काय मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. जर मुख्यमंत्री म्हणत असतील की IAS अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये एखादी तक्रार येते आणि अशाच अधिकाऱ्यांच्या संदर्भातली गोष्ट गंभीर आहे असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर राज्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींचा जे काही त्यांनी खेळखंडोबा करून ठेवलेला आहे, रांगोळी करून ठेवलेली आहे अनेक कुटुंबांच्या घराची, त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना गंभीरता वाटत नाही का? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण तुमच्या आशीर्वादाची म्हणा किंवा तुमच्या साथीची गरज आहे. चॅनल आपला आत्ता 7 दिवसासाठी बंद झालेला, म्हणजे व्हिडिओ आपण अपलोड करू शकत नव्हतो. त्यामुळे तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल, व्हिडिओला लाईक कराल, कमेंट कराल, तितकं माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.